सिद्धेश्वर यात्रेनिमित्त मैदान परिसरातील जागा लिलाव प्रक्रिया राबवून द्यावी. धर्मदाय उपायुक्त यांचे सिद्धेश्वर देवस्थान समितीला आदेश. श्री सिद्धेश्वर देवस्थानच्या विश्वस्तांनी देवस्थानच्या यात्रेनिमित्त मैदान परिसरातील जागा लिलाव जाहीर व प्रचलित पद्धतीची प्रक्रिया राबवावी व लिलावाची सर्व कागदपत्रे सादर करावीत, असे आदेश धर्मदाय उपायुक्त सुनीता कंगनवाडी यांनी श्री सिद्धेश्वर देवस्थान सोलापूर यांचे अध्यक्ष व सचिवांना दिले आहेत, अशी माहिती साईबाबा एंटरटेनमेंटचे बद्रीनारायण नोगजा यांनी पत्रकार परिषदेत दिली. सन 2010 साली धर्मदाय सहआयुक्त लातूर विभाग लातूर यांनी यापूर्वी या संबंधात निर्देश दिले होते. श्री सिद्धेश्वर देवस्थान यात्रा कमिटीकडून सन 2010 ते 2023 या कालावधीत आणि आजपर्यंत लिलाव पद्धतीने मैदान परिसरातील स्टॉल व इतर व्यावसायिकांना लिलाव पद्धतीने जागेचे वाटप करण्यात आले नव्हते. या संदर्भात सोलापूर विभागाचे धर्मदाय उपायुक्त यांच्याकडे निलेश तुकिया, बद्रीनारायण नोगजा, कैलास चव्हाण यांनी लेखी अर्ज केला होता. त्यानंतर धर्मदाय उपायुक्त सुनीता कंगनवाडी यांनी दिनांक 22 डिसेंबर 2023 रोजी लिलाव जाहीर व प्रचलित पद्धतीची प्रक्रिया राबवून करण्याचे आदेश दिले आहेत. दरम्यान मागील वर्षी साईबाबा एंटरटेनमेंट संस्थेने यात्रा काळात 1,80,00,000 रुपयाला येथील जागा मागितली होती, मात्र समितीने दिली नाही. यावर्षी मागणी केली, पण यंदाही ही जागा इतरांना दिली असल्याचे समितीने सांगितले. कुणाला दिली हे सांगितले नाही. नोव्हेंबर पासून आम्ही या संदर्भात मागणी करत आहोत, परंतु टाळाटाळ केली जात आहे, असा आरोप करत देवस्थानचा फायदा व्हावा अशी आमची अपेक्षा आहे, असे बद्रीनारायण नोगजा यांनी यावेळी सांगितले. श्री सिद्धेश्वर देवस्थान यात्रा कमिटीने यंदा लवकरात लवकर धर्मदाय उपायुक्त त्यांनी दिलेल्या आदेशानुसार लिलाव पद्धतीने व्यवसाय करू इच्छिणाऱ्यांना सर्व जागेचे वाटप करावे, अशी मागणीही यावेळी बद्रीनारायण नोगजा यांनी केली आहे. या पत्रकार परिषदेस राजकुमार परचंडे, लक्ष्मण पवार, वामन वाघचौरे आदी उपस्थित होते.